नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये 6 गावात पुराचं पाणी शिरल्याची माहिती सध्या समोर येते आहे। यामध्ये 5 जण बेपत्ता सुद्धा असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। मुखेडमधील 3 गावात 100 लोक अडकलेली आहेत अशी ही माहिती मिळते। यामध्ये हसनाळ, रवानगाव, भासवाडी गावातील लोक अडकलेले आहेत। पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या यश आलंय। बचाव कार्य सुरू आहे। नांदेड जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी या संदर्भातली माहिती दिली। दोन गावांना प्रॉब्लेम आला, पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव, हसनाळ, बिंगोली या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथे अडकले होते। 250 लोक रावणगावमध्ये होते, हसनाळमध्ये 7 ते 8 लोक होते, बिंगोलीमध्ये 40 लोक होते। तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलंय। आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एसडीआरएफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलंय। रावणगाव या गावामध्ये 70 ते 80 लोक अजूनही पाण्याखाली गावामध्ये अडकलेली आहेत आणि त्याचबरोबर हसनाळमध्ये 10-12 नागरिक पाण्यामध्ये गावामध्ये अडकलेले आहेत आणि भासवाडीमध्ये सुद्धा 15 नागरिक हे गावामध्ये अडकलेले आहेत। एसडीआरएफ, एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी पोहोचलेली आहे। तहसीलदार, उपजिल्हाधिकारी व यंत्रणेतील सर्व अधिकारी हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत व मदत कार्य त्यांनी सुरू केलेले आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू गिरी आपल्या सोबत आहेत। राजू, काय सध्याची परिस्थिती तिथली? एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या दोन्ही पथकाकडून या संपूर्ण 5 ते 6 गावामध्ये सध्या बचाव कार्य सुरू आहे। सकाळपासून जवळपास 20 ते 25 जणांना या बचाव कार्याने सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढलेलं आहे। मात्र अद्याप 4 ते 5 जण वाहून गेले आणि गायब असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे। त्यांचा देखील शोध सुरू आहे। या भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्याबरोबरच शेजारच्या कर्नाटक राज्यात देखील प्रचंड पाऊस झाला। त्यामुळे लेंडी धरणाचा हा जो बुडीत भाग आहे, बुडीत क्षेत्र म्हणून या भागाला ओळखलं जातं, या भागात सर्वत्र पाणी झालेलं आहे आणि बचाव कार्य आता वेगाने सुरू आहे। गौरी, नक्कीच राजू, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।